नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महान नोकरी एक्सप्रेस आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महिला व बाल विकास विभागाअंतर्गत गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झालेल्या आहे। खूप दिवसांपासून विद्यार्थी वाट पाहत होते आणि आता गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झालेल्या आहे। तर ह्या गुणवत्ता याद्या कशा प्रकारे डाउनलोड करायच्या, यामध्ये आपलं नाव कशा प्रकारे चेक करायचं आणि कट ऑफ काय असेल, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा, गुणवत्ता याद्या डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला दिसेल। तर बघा, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, थोडं खाली खाली यायचं आहे। बघा, या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा, या ठिकाणी नोटीस बोर्ड नावाचा पर्याय दिसेल। या नोटीस बोर्ड या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। तर बघा, खाली आल्यानंतर तुम्हाला जे काही गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, ज्या ज्या पदाच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्या त्या पदाच्या गुणवत्ता याद्या तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। तर बघा, या ठिकाणी 62 नंबरपासून तुम्हाला खाली गुणवत्ता याद्या दिसून येईल। या ठिकाणी बघा, प्रोबेशन ऑफिसर ग्रुप सी विथ नॉर्मलायझेशन, त्यानंतर प्रोटेक्शन ऑफिसर ज्युनियर ग्रुप सी विथ नॉर्मलायझेशन, सीनियर क्लर्क, प्रोटेक्शन ऑफिसर ग्रुप बी, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, हायर ग्रेड स्टेनोग्राफर, कुक, या सर्व पदाच्या ज्या पदाच्या एक्झाम दिलेल्या असेल तुम्ही, त्या सर्व पदाच्या या ठिकाणी गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झालेल्या आहे। तर आता गुणवत्ता याद्या डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ज्या पदाकरिता फॉर्म भरलेला असेल त्या पदाच्या समोर या ठिकाणी बघा, डॉक्युमेंट PDF अशा प्रकारचा पर्याय दिलेला आहे। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर गुणवत्ता यादी ती डाउनलोड झालेली दिसेल। तर बघा, आता आपण सिनियर क्लर्क या पदाची गुणवत्ता यादी डाउनलोड करून बघूया। तर बघा मित्रांनो, गुणवत्ता यादी डाउनलोड झालेली आहे। यामध्ये काय दिलेलं आहे, यामध्ये सिरियल नंबर दिलेला आहे, ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, रोल नंबर दिलेला आहे, त्यानंतर ॲप्लिकंट्स नेम दिलेला आहे, मार्क आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजेच रो स्कोर दिलेला आहे आणि त्यानंतर मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोर दिलेला आहे। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला नाव कशा प्रकारे चेक करायचं आहे, तर बघा, या ठिकाणी वरती सर्च बॉक्स दिलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तुमचं नावसुद्धा टाकून या ठिकाणी चेक करू शकता। तर अशा प्रकारे ही लिस्ट लागलेली आहे। बघा, यामध्ये तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण दिसून येईल आणि आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क्ससुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल। तर अशा प्रकारे ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे। ज्या पदाकरता फॉर्म भरला असेल ती PDF डाउनलोड करायची आणि त्यामध्ये तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे, तुम्हाला किती मार्क्स पडले आहे ते। तर अशा प्रकारे व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।